नमस्कार मित्रांनो. आय-डी-बी-आय बँक ही एक अतिशय नावाजलेली अशी बँक आहे. त्याच्यामध्ये आय-डी-बी-आय बँकेच्या आपण जर Wikipedia पेजवर गेलो, तर एल-आय-सी आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही बँक असून, त्याच्यामध्ये साधारण 2088 रिटेल बँकिंग ब्रांचेस आहेत आणि 30,30,370 करोडचा त्यांचा रेव्हेन्यू होता 2024 मध्ये आणि नेट इन्कम हा 5,763 करोड होता. 20,000 पेक्षा जास्त एम्प्लॉईज त्यांचे सप्टेंबर 2024 मध्ये होते. अशा या आय-डी-बी-आय बँकेमध्ये एक अतिशय चांगली अशी संधी आपल्यासमोर आलेली आहे. आपण जेव्हा आय-डी-बी-आय बँकेच्या करियर वेबसाईटवर जातो, ऑब्व्हियसली ही मी लिंक तुमच्याबरोबर शेअर करतोच आहे. तर याच्यामध्ये जवळ-जवळ 676 अपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर आय-डी-बी-आयने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या आपण पाहणार आहोत आज. 676 अपॉर्च्युनिटीज दॅट्स राइट, येस. तर या डिटेलमध्ये डिस्कशनला सुरुवात करण्याच्या आधी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला माहिती आहे, बरीचशी मंडळी अगदी YouTubeच्या म्हणण्यानुसार 90% ते 92% मंडळी हे व्हिडिओ पाहतात, पण लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करत नाहीत. विशेषतः सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकू. तर कमिंग बॅक टू द टॉपिक, आय-डी-बी-आय बँकेची ही जी अपॉर्च्युनिटी आहे, त्याच्याबद्दल येते या करंट ओपनिंग्स पेजमध्ये आपण गेल्यानंतर डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आणि अप्लाय ऑनलाईन ही जी रिक्रुटमेंट आहे, ती आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जॅम ग्रेड ओ 2025-26 या पोस्टसाठी. इकडे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटची लिंक आहे आणि अप्लाय ऑनलाईनची लिंक आहे. डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटवर क्लिक केल्यानंतर आपण अप्लाय ऑनलाईनची लिंक शेवटी पाहणार आहोत. डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट क्लिक केल्यानंतर आपल्याला ही पेज ओपन होतं, ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. आपण हे थोडंसं वरती घेऊया, जेणेकरून आपल्याला क्लिअरली पाहता येईल. तर तर अशा प्रकारे ही जी लिंक आहे याच्यामध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जॅम ग्रेड ओ याच्यामध्ये 676 ज्युनियर असिस्टंट मॅनेजरच्या पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये रिझर्व्हेशन अशा प्रकारे आहे 271 अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये आणि इम्पोर्टंट डेट ज्या आहेत रिक्रुटमेंट प्रोसेसच्या त्याच्यामध्ये जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती मे 8 ते मे 20, 2025 या दरम्यानच करण्यात येणार आहे. म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि मे 20 पर्यंत आपण हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो. आणि जी टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट आहे ती जून 8 रविवारी 8 तारखेला जूनमध्ये ही असण्याची शक्यता आहे. तर ह्याची थोडे डिटेल्स आपण पाहूया. एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे त्याच्यामध्ये एज जो आहे तो 20 ते 25 वर्ष असावं. म्हणजे मे 2002 मे 2 2 मे 2000 ते 1 मे 2005 याच्या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे ते सर्व याला सर्व एलिजिबल ठरू शकतात. मिनिमम एज हे 20 वर्ष असलं पाहिजे आणि मॅक्सिमम 25 वर्ष असलं पाहिजे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन सगळ्यात महत्त्वाचं. बॅचलर्स डिग्री विथ मिनिमम 60% फॉर जनरल इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट बॉडीज, AICTE, UGC एक्सेट्रा. डिप्लोमा कोर्स हा व्हॅलिड धरण्यात येणार नाही. त्यामुळे जे ग्रॅज्युएट्स आहेत बेसिकली बॅचलर्स डिग्री असलेले आणि मिनिमम 60% मार्क असलेले सर्व कॅन्डिडेट्स या पदासाठी ग्राह्य पात्र ठरू शकतात. त्यामुळे खूप चांगली अशी अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आलेली आहे. त्यांची अपेक्षा अशी आहे, की प्रोफिशियन्सी कॉम्प्युटरमध्ये थोडी असली तर बरं होईल. असावी अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे या डिटेल्समध्ये आपण गेलो, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन ज्या बघितल्या आपण, याचा जो पगार आहे बेसिकली ग्रेड ओ कॉम्पेन्सेशन सी बेसिसवर 6.14 लाख ते 6.50 लाख क्लास ए सिटीमध्ये ॲट द टाईम ऑफ जॉइनिंग म्हणजे तुम्ही जॉइन जेव्हा कराल, तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर, तेव्हा सुरुवातीला 6.14 लाख प्रतिवर्ष किंवा ते 6,50,000 प्रतिवर्ष एवढे सी तुम्हाला मिळेल आणि तुमची जी अपॉइंटमेंट आहे, ती आय-डी-बी-आय बँक लिमिटेडच्या न्यू पेन्शन स्कीम्स खाली हो कव्हर केलेली आहे. त्यामुळे त्याचा खूप चांगला मोठा फायदा रिटायरमेंट बेनिफिट्स प्लॅनमध्ये तुम्हाला मिळू शकतो. ॲन्युअल इन्क्रिमेंट जे आहे त्या पण तुम्हाला बँकेची जी प्रोसेस आहे किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे त्यानुसार तुम्हाला मिळतील. करियर प्रॉस्पेक्ट जे आहेत, तुम्ही सुरुवात केल्या ग्रेड ऑफिसरमध्ये तुम्ही सुरुवात केल्यानंतर प्रमोशन टू नेक्स्ट कॅडर ग्रेड ए ऑन कंप्लीशन ऑफ 3 इयर्स ऑफ सर्व्हिस तुम्ही एलिजिबल होऊ शकता. परंतु परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे. बँक तुमचा परफॉर्मन्स पाहूनच तुमचं जे प्रमोशन आहे ते 3 वर्षानंतर ग्रेड एमध्ये करता येईल का याच्याबद्दलचा विचार करेल आणि त्याचे सर्वाधिकार बँकेकडे आहेत. अशा प्रकारे हे टेस्ट ऑफ अपॉइंटमेंट टर्म्स ऑफ अपॉइंटमेंट अँड पोस्टिंग जी आहे, ही 1 वर्षाचं प्रोबेशन सुरुवातीला असेल आणि त्यानंतर तुमचा जो परफॉर्मन्स आहे त्यानुसार तुमच्या पुढचं एक्सटेंड करायचं, की तुम्हाला आय-डी-बी-आयमध्ये समाविष्ट करून घ्यायचा याचा विचार करण्यात येईल. त्याचबरोबर तुमचं जे डेप्युटेशन असेल किंवा तुमची जी नेमणूक असेल, ती आय-डी-बी-आयच्या कोणत्याही शाखेमध्ये एनी प्लेस इन इंडिया, आउटसाइड इंडिया आय-डी-बी-आय करू शकतं. त्यामुळे तुम्हाला एखादं स्पेसिफिक लोकेशन्स पाहिजे असं याच्याबद्दलचा तुम्ही
तुमची चॉईस तुमच्याकडे नसेल त्यामुळे त्याचे अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन टेस्ट होईल. जसं सुरुवातीला त्यांनी सांगितलं, जून 8 तारखेला ऑनलाईन टेस्ट होण्याची शक्यता आहे टेंटेटिव्हली. ती पुढे-मागे होऊ शकते. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, नंतर पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट, पी-एम-आर-टी, पी-आर-एम-टी होईल आणि हे सगळ्या टेस्ट झाल्यानंतर मग तुमची नेमणूक आय-डी-बी-आय बँकेमध्ये केली जाईल. ऑनलाईन टेस्टचं जे स्वरूप आहे त्याचे पण डिटेल्स दिलेले आहेत. हे थोडं मला अवघड बाजूला वाटतं. मी हे पाहिलं होतं कारण 200 प्रश्न 160 200 प्रश्न आपल्यासमोर ते देण्यात आलेले आहेत आणि 120 मिनिटामध्ये ते संपवायचे आहेत. त्याच्यामध्ये 60 प्रश्न लॉजिकल रिझनिंग, डेटा एनालिसिस आणि इंटरप्रिटेशनचे आहेत. मॅक्सिमम मार्क्स 60 असतील आणि 40 मिनिटामध्ये हा सेक्शन सोडवायचा आहे. इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न असतील, 40 मार्क्स आणि 20 मिनिटामध्ये सोडवायचा आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 प्रश्न, 40 आन्सर्स 40 मार्क्स आणि 35 मिनिटामध्ये सोडवायचं आहे. जनरल इकॉनॉमी, एक बँकिंग अवेअरनेस, कॉम्प्युटर आय-टी 60 प्रश्न, 60 मार्क्स आणि 25 मिनिटामध्ये सोडवायचा आहे. याच्यामध्ये प्रत्येक सेक्शनसाठी जो आहे तो ठराविक वेळच दिलेला आहे. तुम्ही लॉजिकल रिझनिंग सोडून डायरेक्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये जाऊन परत येऊ शकत नाही. हे त्यांनी इकडे नमूद केलेलं आहे. ते आपण देअर शॅल बी सेक्शनल टायमिंग विथिन द ओव्हरऑल 120 मिनिट्स याचा असा अर्थ होतो. रॉंग आन्सरची पेनल्टी 0.25 आहे. तुम्ही जर चुकीचा आन्सर दिला तर 0.25 मार्क्स तुमचे कट होतील आणि तुम्ही जर ब्लँक ठेवला, आन्सर दिला नाही, तर त्याचे मग निगेटिव्ह मार्क्स ते नसतील. त्यानंतर कट ऑफ मार्क्सची बँक ठरवेल, कट ऑफ मार्क्स किती ठेवायचे शॉर्ट लिस्टिंगसाठी आणि त्यानंतर तुम्ही हे जे शॉर्ट लिस्टिंग केलं जाईल, त्यानुसार तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल. तुम्हाला या ऑनलाईन टेस्टमध्ये किती मार्क्स मिळाले, याची कोणतीही माहिती बँक तुम्हाला पाठवणार नाही. डायरेक्ट तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे. पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये पर्सनल इंटरव्ह्यूचा जो वेटेज आहे, ते पण त्यांनी दिलेलं आहे, की 100 पर्सनल इंटरव्ह्यू शॅल बी ऑफ 100 मार्क्स एंड कॅन्डिडेट्स नीड टू स्कोर मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स विच शॅल नॉट बी लेस दॅन 50%. 100 मार्काचाच पर्सनल इंटरव्ह्यू पण असेल आणि त्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 50% मार्क मिळवावेच लागतील. शॉर्ट फायनल शॉर्ट लिस्टिंगसाठी फायनल शॉर्ट लिस्टिंगसाठी जो 3/4 म्हणजे 75% वेटेज हे ऑनलाईन टेस्टच्या स्कोरला दिलं जाईल आणि जे 25% वेटेज आहे ते पर्सनल इंटरव्ह्यूच्या तुमच्या स्कोरवर दिलं जाईल. त्यानुसार तुमचं शॉर्ट लिस्टिंग होईल. फायनल शॉर्ट लिस्टिंग होईल. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया इंडियन सिटिझन असला पाहिजे. भूतान, नेपाळ वगैरे चालू शकेल. हे तुम्ही वाचून घेतल्यानंतर लक्षात येईल. रिलॅक्सेशन ऑफ अप्पर एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे. ऑब्व्हियसली आय-डी-बी-आय ही एल-आय-सी आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जॉइंट व्हेंचर असल्यामुळे गव्हर्नमेंटचे जे काही नॉर्म्स, रूल्स असतील ते सगळे इकडे पण लागू होतील. त्याचा आपल्याला काही काळजी करायची गरज नाही. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण पाहिलं बॅचलर्स डिग्री विथ मिनिमम 60% फॉर जनरल, ई-डब्ल्यू-एस आणि ओ-बी-सी कॅन्डिडेट्स, 55% फॉर एस-टी, एस-टी, एस-सी, एस-टी आणि पी-डब्ल्यू-बी-डी कॅन्डिडेट्स असले पाहिजेत. 59.99 असेल तर त्याचं राउंड ऑफ करता येणार नाही. असा त्याचा इथे त्यांनी नमूद केलेलं आहे. कॅन्डिडेट्स कंप्लीटिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी डीम्ड ॲज कन्सेंट फ्रॉम द कॅन्डिडेट टू चेक हिज ऑर म्हणजे आपण जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन फिल करून ते सबमिट करतो, तेव्हा आय-डी-बी-आय बँक असं समजेल किंवा ते आपला कन्सेंट गृहीत धरतील, की आपली क्रेडिट हिस्ट्री जी आहे, सिबिल स्कोर वगैरे, ती आय-डी-बी-आय रिलेव्हंट एजन्सीकडून चेक करू शकेल. याच्याबद्दलची आपण त्यांना परवानगी देत आहोत. असा अर्थ आपण जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करतो तेव्हा होतो. ते लक्षात घेतलं पाहिजे आपल्या. हे आपलं सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा जर ॲडव्हर्स रिपोर्ट आला तुमचा, कॅरेक्टर असेल किंवा अँटीसिडेंट असेल किंवा मोरल टर्पिट्यूड असेल किंवा काही इल्लीगल इश्यूज असतील, तर तुमच्या केस वगैरे असतील अशा प्रकारच्या, तर तुमची जी रिक्रुटमेंट आहे ती टर्मिनेट केली जाईल ऑन द स्पॉट असं त्यांनी इकडे नमूद केलेलं आहे. मेडिकल फिटनेस स्टँडर्ड जे आहेत आय-डी-बी-आयने नमूद केलेले, त्यानुसार तुम्हाला आय-डी-बी-आयच्या कन्सल्टंट फिजिशियन ॲट द कॉर्पोरेट सेंटर यांच्याकडूनच टेस्ट करून घ्यावी लागेल. अप्लाय करण्यासाठी मे 8ला त्यांचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि मे 20, 2025 रोजीपर्यंत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकतो. कॅन्डिडेट आपल्याला पर्सनल ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अतिशय महत्त्वाचा असतो. आपण प्रत्येक वेळेस जवळ सांगतोच. कारण ईमेल आयडी कोणतीही कंपनी या केसमध्ये आय-डी-बी-आय आपली ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर जे काही पुढची इन्फॉर्मेशन असेल, कम्युनिकेशन असेल, ते आपल्या ईमेल आयडीवरच करणार आहे. त्यामुळे आपला ईमेल आयडी हा ॲक्टिव्ह असला पाहिजे. जेणेकरून जे काही कम्युनिकेशन आपल्याला मिळेल, आपल्याला आय-डी-बी-आय बँक पाठवेल ते आपल्याला लगेच मिळेल आणि त्यानुसार आपल्याला आपण पुढची जी गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकू किंवा त्यांचे जे इन्स्ट्रक्शन असेल त्या फॉलो करू शकू. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन भरत असताना स्कॅनिंग कसं करायचं, थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन वगैरे याचे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. ते अवश्य पहा. ॲप्लिकेशन प्रोसिजर त्यांनी दिलेली आहे, ते आपण पाहणार आहोत. हे जे करंट करियर्स, करंट ओपनिंग्ज वगैरे आहे, ही जी लिंक आहे, ॲप्लाय ऑनलाईन क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही पेज ओपन होतं. ते आपण पाहणार आहोत बेसिकली. त्या पेजबद्दलची आपण क्लिक ऑन द न्यू रजिस्ट्रेशन. तुम्ही जर ऑलरेडी या प्ले येथे या पेजवर तुमचं जर आय-बी-पी-एस ऑनलाईन
याच्यावर तुमचं जर ऑलरेडी लॉगिन आयडी पासवर्ड असेल, तर तुम्ही डायरेक्ट लॉगिन आयडी पासवर्ड करू शकता किंवा नसेल, तर तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल. क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर बेसिक इन्फो, फोटो अँड सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड्स, पेमेंट हे सगळं करावं लागेल. फुल नेम हे सगळे डिटेल्स आपण मागे पाहिल्या होत्या. सेमच आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला दिसून येत नाहीये. मोबाईल नंबर, कन्फर्म मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर, ईमेल आयडी अतिशय महत्त्वाचा, कन्फर्म ईमेल आयडी अतिशय महत्त्वाचा. या माहिती जी आहे, ती जर चुकीची आपण भरली तर आपल्यापर्यंत पुढच्या कोणतेही डिटेल्स पोहोचणार नाहीत. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर यांनी एक्झाम फी पण ॲप्लिकेशन फी पण त्यांनी दिलेली आहे. ₹250 एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-पी-टी कॅन्डिडेटसाठी ओन्ली इंटिमेशन चार्जेस आणि बाकीचे जे आहेत त्यांना ऑल अदर कॅन्डिडेटसाठी ₹1050 आहे. त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फी आणि इंटिमेशन चार्जेस असे दोन्ही कव्हर होतात. बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस व कॅन्डिडेट्सनी भरायचे आहेत. तर अशा प्रकारे हे पेमेंटचं पण त्याने डिटेल्स दिलेले आहेत. पेमेंटची रिसिप्ट आणि आपण जेव्हा लॉगिन करतो त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन नंबर हा अतिशय महत्त्वाचा असतो. तो आपण नेहमी व्यवस्थितपणे लिहून ठेवला पाहिजे किंवा त्याचा बॅकअप घेऊन ठेवलेला असला पाहिजे. एज जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स एजसाठी 10वी-12वीचं मार्कशीट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट, एज्युकेशन क्वालिफिकेशन, कास्ट और ट्राइब, क्लास, कॅटेगरी, वर्क एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तर, पर्सन विथ डिसेबिलिटी इफ डिक्लेअर कारण पी-डब्ल्यू-डी सर्टिफिकेट वगैरे याचे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत तिकडे. फोटो आयडेंटिटी कोणती वापरता येईल ते पण दिलेले आहेत. त्यानंतर सर्टिफिकेट कोणी हू इज ऑथॉरिटी यू कॅन सर्टिफाय ते पण त्यांनी दिलेलं आहेत. ही जी ऑनलाईन टेस्ट आहे ती जून 8ला त्यांनी सध्या टेंटेटिव्हली ठेवलेली आहे. पण त्याचे डेट्स मागे-पुढे होऊ शकतात. त्याच्यावर आपण लक्ष ठेवावं लागेल, असं त्यांनी इकडे नमूद केलेलं आहे. एनी अनफेअर मीन्स किंवा लॉबिंग किंवा मिसकंडक्ट वगैरे असेल तुमचं ॲप्लिकेशन लगेच रिजेक्ट करण्यात येईल. याच्याबद्दल त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग एस-सी, एस-टी, ओ-बी-सी कॅन्डिडेटसाठी आहे. तुम्हाला जर हवं असेल तर ते ॲप्लिकेशन भरताना तुम्हाला तसं नमूद करावं लागेल. जेणेकरून तुम्हाला त्याचे पुढचे डिटेल्स त्यांनी तुमच्याबरोबर ते शेअर करतील. जनरल इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत तिकडे कट ऑफ डेट. फक्त ऑनलाईन मोडमध्येच आपण बँकेच्या वेबसाईटवर जाऊनच फॉर्म भरू शकतो. कोणता एजंट, कोणची एजन्सी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असेल, की आय-डी-बी-आयचे फॉर्म भरण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू आणि काही पैसे वगैरे मागत असतील, तर अजिबात त्याच्यामध्ये लक्ष घालू नका. आय-डी-बी-आयच्या ऑथेंटिक वेबसाईटवर जाऊनच एक पूर्ण ॲप्लिकेशन सबमिट करा. त्यानंतर जी ॲप्लिकेशन फीज आहे ती पण ऑनलाईनच्या आय-डी-बी-आयच्या वेबसाईटवर दिलेल्या डिटेल्समध्येच तुम्ही भरा, जेणेकरून बाकीची कोणतीही थर्ड पार्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली नाही पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. बायोमेट्रिक डेटा वगैरेचे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट्स अपॉइंटमेंट विल रिमेन प्रोव्हिजनल सब्जेक्ट टू कास्ट और ट्राईब. तुमचं अपॉइंटमेंट झाल्यानंतर सुद्धा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन किंवा तुम्ही जे सर्टिफिकेट्स दिलेले आहेत त्याचं पण व्हेरिफिकेशन करण्यात येईल आणि त्या व्हेरिफिकेशनमध्ये जर तुम्ही फेल झाला तर तुमचं अपॉइंटमेंट कॅन्सल लगेच करण्यात येईल. त्यांनी इकडे नमूद केलेलं आहे. त्यानंतर शेवटचं तर अशा प्रकारे हे डिस्क्लेमर त्यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारे हे आणि पुढे जे आहे डिटेल्स त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की गाईडलाईन्स फॉर स्कॅनिंग अँड अपलोडिंग डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. आता ऑनलाईन एक्झामिनेशनचे जे टेस्ट सेंटर आहेत, त्याची डिटेल्स पण त्यांनी इकडे मेन्शन केलेले आहेत. ते आपण अवश्य पाहूया कारण ते महत्त्वाचे असतात. महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं, तर महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, एम-एम-आर रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर एवढ्या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या आपण परीक्षा देऊ शकतो. त्याचबरोबर ही ज्या नॅशनल लेव्हलची अपॉर्च्युनिटी असल्यामुळे बाकीची पण मंडळी त्यामध्ये बरीच काळ स्पर्धक म्हणून आपल्यासमोर असतील. त्यामुळे आपण लवकरात लवकर इकडे रजिस्टर करून अभ्यासाला सुरुवात केलेली बरी. तर अशा प्रकारे या संधीचा आपण अवश्य फायदा घ्या. आय-डी-बी-आय सारख्या कंपनीमध्ये फ्रेशरसाठी ते पण कोणताही ग्रॅज्युएशन असलेल्या 60% मार्क्स असतील तुम्हाला थ्रूआउट तर अतिशय चांगली अशी अपॉर्च्युनिटी आहे. जवळ-जवळ 676 अपॉर्च्युनिटीज, व्हॅकन्सीज खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे मी कुठेतरी पाहिलं होतं फेज 1 त्यांनी असं याला नमूद केलेलं आहे. रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जॅम ग्रेड 0 2526 जे आहे त्यांनी फेज 1 लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ फेज 2 पण येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. फर्स्ट फेज 2 पण असू शकते. पण त्याची वाट न बघता बसण्यापेक्षा आता लगेच लॉग इन करा आणि रजिस्टर करा जेणेकरून या स्पेसिफिक अपॉर्च्युनिटीचा आपल्याला फायदा घेता येईल. आणि जाताना शेवटी अजिबात विसरू नका सबस्क्राईब करा चॅनलला कारण जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. हा व्हिडिओ मी इंग्लिशमध्ये पण करू शकलो असतो, परंतु मराठी मुलांपर्यंत आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. ज्याचा सर्वांना फायदा व्हावा अशी अपेक्षा आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.